दिवसांपूर्वी न्यूयॉर्कच्या महापौरांनी दिलेल्या भाषणात एका भारतीयाचं नाव गुमलं होतं, म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू। 1947च्या मध्यरात्री भारताच्या स्वातंत्र्य प्रसंगी नेहरूंनी केलेल्या भाषणाचा उल्लेख त्यांनी केला। विचार करा, इतक्या वर्षांनंतरही नेहरूंचे शब्द आजही जगभरात घुमत आहेत। आज 14 नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती। अलाहाबाद मध्ये 1889 साली जन्मलेले नेहरू बालपणापासूनच अभ्यासू आणि स्वप्नाळू होते। शिक्षणासाठी इंग्लंडला गेले, पण मन मात्र भारतातच गुंतलेलं। भारतात परतल्यानंतर त्यांनी गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली। 9 वेळा तुरुंगात गेले, पण देशासाठीची त्यांची निष्ठा कधीच ढळली नाही। ते केवळ राजकारणी नव्हते, तर विचारवंत होते। त्यांनी भारताला दिलं अलिप्तवादाचं धोरण, म्हणजे कोणाच्याही दबावाखाली न राहता स्वतंत्र निर्णय घेणारा भारत। आणि हो, नेहरूंना मुलं खूप आवडायची, म्हणूनच आजचा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो। ते म्हणायचे, आजची मुलं म्हणजे उद्याचा भारत। त्यांचं प्रेम, त्यांचा दूरदृष्टीचा विचार आणि त्यांचं स्वप्न शिक्षित, प्रगत आणि एकत्र भारताचं। आज त्यांच्या जयंतीनिमित्त या काही खास आठवणींना उजाळा देण्याचा हा छोटासा